जय महाराष्ट्र. आर-टी 2026 मार्फत आपल्या पाल्याचं ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. अखेर ती घटिका समीप आली आहे, ज्याची पालक आतुरतेने मागच्या 2 महिन्यापासून वाट बघत आहेत. त्यातच 12 फेब्रुवारीला जो जी-आर काढण्यात आला, त्यांनी पालकांना नक्कीच धक्का बसलेला आहे. परंतु नवीन नियम काय आहेत? केवळ 2 नवीन सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, ज्या की 6 ते 7 पानाचा नियमावली आहे. त्याच्यापैकी पालकांना माहिती असण्याची गरज किंवा पालकांना जे काम करायचं त्यावरती ते 2 नियम आहेत. ते काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबतच आता उद्या जे काही ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे, त्याच्या संभाव्य तारखा काय-काय आहेत? म्हणजे ॲडमिशन प्रोसेस कधीपासून कधीपर्यंत राहू शकते? त्यानंतर लॉटरी कधी लागू शकते? ॲडमिशन्स कधी होऊ शकतात? त्याच्याही सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासोबतच काही कन्फ्युजन्स झालेले आहेत पालकांना या नवीन नियमामध्ये, जे वारंवार प्रश्न मला विचारले जातात कमेंट बॉक्समध्ये, त्याचेही उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ त्या पालकांपर्यंत जाऊ द्या, ज्यांना आर-टी मार्फत ॲडमिशन घ्यायचं आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, आर-टी मार्फत ॲडमिशन प्रक्रियेचा दुसरा टप्पा म्हणजेच विद्यार्थी नोंदणी उद्या 17 फेब्रुवारीपर्यंत सुरू होईल, अशी शाश्वती देण्यात आलेली आहे. आता हे समजण्याचा स्रोत म्हणजे वृत्तमानपत्रामधनं लोकमत असेल, सकाळ असेल, यांच्यामार्फत ही बातमी प्रकाशित करण्यात आलेली आहे. अद्याप आर-टीच्या वेबसाईटवरती तसं प्रकाशित झालेलं नाहीये. परंतु अपेक्षा आहे की उद्या ज्यावेळेस 3-4 वाजेपर्यंत चालू होणार आहे ही आर-टीची ॲडमिशन प्रक्रिया, तर आज सायंकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत आर-टीच्या वेबसाईटवरती ही ॲडमिशन शेड्यूलमध्ये स्टुडंट ॲडमिशन सेक्शनमध्ये तारखा अपडेट होतील. आता या संभाव्य तारखा काय-काय असू शकतात? तर पहिलं म्हणजे 17 फेब्रुवारीला जर सुरू झाली, तर 15 दिवसाचा कालावधी देण्यात येईल. म्हणजे 7 ते 8 मार्चपर्यंत ही ॲडमिशन प्रक्रिया असू शकते. परंतु यावर्षी जर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, तर त्यासाठी वेबसाईटमध्ये काही तांत्रिक चेंजेस करायचे आहेत, तर त्यालाही विलंब लागू शकतो. त्याचं काम युद्धपातळीवरती चालू आहे. त्यामुळे पालकांना वेळ लागू शकतो ॲडमिशन प्रक्रियेमध्ये फॉर्म पूर्ण भरण्यासाठी आणि तांत्रिक अडचणी येण्याची संभावना आहे. त्यामुळे माझी पालकांना विनंती आहे, जेवढं होईल तेवढं लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि शेवटच्या घडीची वाट बघू नका. जर तुमच्याकडे सगळे कागदपत्र असतील तर लवकरात लवकर फॉर्म भरा. परंतु तांत्रिक अडचणी जर काही आल्या तर आणखी वाढवून वेळ मिळू शकतो. म्हणजेच 17 तारखेपर्यंत, 17 मार्चपर्यंत किंवा 15 मार्चपर्यंत अपेक्षा आहे की आपल्याला विद्यार्थ्याला नोंदणी करायला मुभा देण्यात येईल. म्हणजे 1 महिन्याचा कालावधी जवळपास आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. आता त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो लॉटरीचा. तर लागलीच 8 दिवसाच्या आत किंवा 10 दिवसाच्या आत लॉटरी सिस्टम ही डिक्लेअर होऊ शकते. म्हणजेच काय, तर मार्च महिन्यातच लॉटरी लागून जाणार आहे. आणि त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तुमची कागदपत्र पडताळणी, घराची पडताळणी करून तुम्हाला 15 एप्रिलपर्यंत तुमच्या हातात ॲडमिट कार्ड भेटेल. याची काय ती खातरजमा आता शिक्षण विभाग करणार आहे. आता हे झालं तारखाच्या संभाव्यतेबाबत. जे काय असणार आहे ते वेळेतच मी तुम्हाला अपडेट देतच राहील. परंतु त्यासोबतच काही कन्फ्युजन्स आहेत पालकांमध्ये. जे नियम बदललेले आहेत ते पहिलं सर्वप्रथम जाणून घेऊया. पहिलं म्हणजे 1 किलोमीटरच्या आतल्या शाळा राहतील. आता या अन्यायकारक गोष्टी आहेत. हे अगोदर कळवायला पाहिजे होतं पालकांना. तर पालकांनी त्या हिशोबाने भाडे करार केले असतात किंवा त्या हिशोबाने त्यांची मानसिकता तयार झाली असती. हा खरंच अन्याय होतोय पालकांसोबत, हे मान्य आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु सरकारच्या नियमाला आता आपण कसं चॅलेंज करणार? काही संघटनामार्फत करायचंय, काय करायचंय? त्याचा तो विषय वेगळा आहे. परंतु आपल्याला सामोरे जावं लागणार आहे 1 किलोमीटरच्या आतल्या शाळेतच आपल्याला सहभाग नोंदवायचा आहे. दुसरं महत्त्वाचं चेंजेस म्हणजे यावेळेस आपल्याला ॲडमिशन करते वेळेस, फॉर्म भरते वेळेस डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील? तर जन्माचा किंवा वास्तव्याचा पुरावा दोन्हीपैकी एक. तर जन्म दाखलाचा अपडेट करायचा आहे. त्यानंतर पालक कास्टमध्ये असतील तर कास्ट सर्टिफिकेट किंवा इन्कम सर्टिफिकेट. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ जे काय असणार आहे ते. या सगळ्या कागदपत्रांची तुम्हाला अपडेट ऑनलाईनला करणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही हँडिकॅप असाल, हँडिकॅपचं सर्टिफिकेट, विधवा असाल, एकल महिला असाल, घटस्फोटित असाल, जे काही तुमचं वैयक्तिक आहे, HIV बाधित आहेत, कोरोना बाधित पालक आहेत, त्याचा वैयक्तिक सर्टिफिकेट वेगळं असणार आहे, ते तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे. आता काही कन्फ्युजन्स आहेत, ते कन्फ्युजन्स मी सांगतो. भाडे करार केल्यानंतर आधारवरती तिथलाच पत्ता पाहिजे का? तर तसं अजिबात नाहीये. किंवा नुसतं आधारवर आणि बँक पासबुकवर पत्ता असेल तर भाडे करार करायची गरज नाहीये का? आम्ही भाड्यानं राहतोय तरी, तर करणं गरजेचंच आहे. त्याच्या व्यतिरिक्त बरेच सारे प्रश्न आहेत. 1 किलोमीटर 1.1 असं अंतर दाखवतंय, 1 किलोमीटर 100 मीटर अंतर दाखवतंय, तर आमचं होईल का? आपण जे बघतोय ते हवाई अंतर नाहीये, ते रस्त्याचं अंतर आहे. हवाई अंतर त्यापेक्षाही कमीच असतं. त्यामुळे माझी पालकांना विनंती आहे की गोंधळ निर्माण न करता किंवा गोंधळ न जाता शांतपणे ज्याही वेळेस ॲडमिशन फॉर्म सुरू होतील, 1-2 वेळेस तो फॉर्म बघा आणि निवांत बसून भरा तो फॉर्म. तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येत असेल, तर त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे, की कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे त्याचाही. परंतु त्याच्या व्यतिरिक्त वैयक्तिक जर तुम्हाला सल्ला पाहिजे असेल किंवा फॉर्म भरूनही पाहिजे असेल, तर तीही सोय किंवा मुभा आपल्याकडे आहे. त्याचं शुल्क मात्र ₹350 असणार आहे. त्यावरती तुम्हाला मी फॉर्म भरून दिला जाईल. आता ज्यांना कुणाला इच्छा असेल ते मला संपर्क करू शकतात आणि फॉर्मचे सुरू झाल्यानंतर डॉक्युमेंट सेंड करून माझ्यामार्फतही तो फॉर्म भरण्याची सोय आहे. त्यांच्यासाठी ज्यांच्या शेजारी अनुभवी सायबर कॅफे सेंटर्स नाहीयेत, जे स्वतः घरी बसून भरू शकत नाहीयेत, कुठं कुठेतरी अनुभवी नसलेल्या माणसाकडनं भरण्यापेक्षा
व्यवस्थित फॉर्म भरणं, खरंच अचूक फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे. आशा करतो ही माहिती आणि हा अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.